हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू RLC अकॅडमी नागपूर. मित्रांनो, आज हा व्हिडिओ आहे जे रेल्वेचे ग्रुप डी चे पेपर कंडक्ट झालेले आहे त्याच्यावरनं एक ॲनालिसिस करून बनवलेला व्हिडिओ आहे. असे 3 ते 4 व्हिडिओज मी तुम्हाला पाठवणार आहे. बरेचसे विद्यार्थ्यांचे पेपर 17 तारखेपर्यंत सुद्धा आहे आणि त्यानंतरच लगेचच रेल्वे जेईचे पेपर सुद्धा स्टार्ट होतील. सो त्या कारणामुळे सर्वांकरिता हा व्हिडिओ आहे. GK सब्जेक्टमध्ये येणारे सर्वात महत्त्वाचे प्रश्न, ज्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, एन्व्हायरमेंट यावरनं जे प्रश्न येत आहे त्या अनुषंगाने बनवलेला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्सेप्टसुद्धा मिळेल, त्यासोबत काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नसुद्धा मिळतील. तो मित्रांनो, बघूया हा नेमका कशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि कशा पद्धतीचे प्रश्न एक्झॅक्टली पेपरमध्ये विचारले जातात. तर बघूया. सर्वात पहिला प्रश्न आहे जो पॉलिटीवरनं दिसत आहे. विच फंडामेंटल राईट इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टेट द एव्हरी पर्सन हॅज द राईट टू प्रॅक्टिस, प्रोफेस अँड प्रोपगेट द रिलिजन. म्हणजे भारतीय संविधानातील कोणत्या मूलभूत हक्काप्रमाणे व्यक्तीला आपल्या पसंतीचा धर्म आचरण करण्याचा, त्याला स्वीकारण्याचा व प्रचार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सो मित्रांनो, प्रत्येकाने कॉन्स्टिट्यूशन वाचलं असेल. त्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट 3 ज्याला म्हणतो आपण तिसरा भाग, ज्याला मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स असं म्हटलं जातं, तर त्यानुसार धर्माची गोष्ट सांगणारा फंडामेंटल राईट विचारला गेला आहे. तर ऑप्शन आहे राईट टू इक्वॅलिटी, राईट टू फ्रीडम, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन किंवा राईट ऑफ फ्रीडम ऑफ रिलिजन. तर याचा आन्सर होईल तुमचं धर्म स्वातंत्र्य असलेला. तर नेमकं धर्म स्वातंत्र्य म्हणजे काय, कुठले आर्टिकल त्यामध्ये येतात ते आपण समजून घेऊया. जेव्हा आपण फंडामेंटल राईट्सची गोष्ट करतो तर याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जसे की संविधानाच्या पार्ट 3 मध्ये, कुठल्या पार्टमध्ये, तर पार्ट नंबर 3 मध्ये फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार हा चॅप्टर ॲड केलेला आहे. जेव्हा फंडामेंटल राईट संविधानमध्ये ॲड करण्यात आले तर आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे की संविधान सभेने वेगवेगळ्या कमिटीज बनवल्या होत्या, जशा की ड्राफ्टिंग कमिटीज, प्रारूप समिती. या समितीमध्येच एक समिती होती ज्याला आपण म्हणतो फंडामेंटल राईट कमिटी, ज्याचे हेड होते सरदार वल्लभभाई पटेल. हे सुद्धा एक नाव लक्षात असायला हवं. संविधान जेव्हा बनलं, लागू झालं, त्यानंतर संविधानामध्ये टोटल फंडामेंटल राईटची संख्या ही 7 होती. त्यानंतर प्रत्येकाने लक्षात असायला हवं की एक अमेंडमेंट कंडक्ट करण्यात आलं, ज्याला 44 अमेंडमेंट 1978 म्हणतो. त्यानुसार एक फंडामेंटल राईट काढून आज संविधानामध्ये किती फंडामेंटल राईट उरले आहे? 6. नेमकं कुठलं अमेंडमेंट? अमेंडमेंटचा नंबर लक्षात असायला हवा, 44 अमेंडमेंट 1978, ज्यामध्ये तुमचा एक फंडामेंटल राईट म्हणजे राईट टू प्रॉपर्टी, प्रॉपर्टीचा अधिकार वापस घेऊन घेण्यात आला. तर आजच्या संविधानामध्ये किती फंडामेंटल राईट आहे? 6. यावर लक्षात असायला हवं. त्याला लक्षात ठेवण्याची बेसिक गोष्ट म्हणजे आपण एका पद्धतीने त्याला लक्षात ठेवू शकतो, ज्या पद्धतीने म्हणजे की आपण पाहिला एक शब्द आहे इक्वेलिटी, एक एफ वरून फ्रीडम, एक जो लक्षात ठेवतो आपण ई आणि एफ. ई वरनं म्हणजे कुठला अधिकार आहे तुम्हाला, तर इक्वेलिटी. इक्वेलिटीचा अर्थ काय होतो? समानता, जे तुम्हाला इथे दिसत असेल. जो सर्वात पहिला हक्क आहे समानतेचा हक्क. तर हेही लक्षात असायला हवं की समानतेचा हक्क म्हणजे आर्टिकल किती येतात? 14 ते 18 आर्टिकल जे आहे ते समानतेच्या हक्कामध्ये येतात. पार्ट 3 जेव्हा जेव्हा आपण पाहतो फंडामेंटल राईट, या फंडामेंटल राईटमध्ये पार्ट 3 मध्ये 12 आर्टिकल पासून तर आर्टिकल नंबर 35 पर्यंत पूर्णच्या पूर्ण काय आहे, तर फंडामेंटल राईट्स आहे, मूलभूत अधिकार आहे. मूलभूत अधिकार हा सर्वात महत्त्वाचा हिस्सा असल्या कारणामुळे लक्षात असू द्या की भारतीय संविधानाचा मॅग्ना कार्टा हा पेपरमध्ये खूपदा प्रश्न येतो की भारतीय संविधानाचा मॅग्ना कार्टा कशाला म्हणतात, तर पार्ट नंबर 3 फंडामेंटल राईटला संविधानाचा मॅग्ना कार्टा सुद्धा म्हणतात. यामध्ये लक्षात घ्या की पहिला फंडामेंटल राईट जो तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याचं नाव आहे इक्वेलिटी, समानतेचा अधिकार. आर्टिकल 14 पासून आर्टिकल 18 पर्यंत तुम्हाला समानतेचा हक्क देण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा फंडामेंटल राईट आहे तुमचा राईट टू फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. आर्टिकल 19 पासून तर आर्टिकल 22 पर्यंत तुम्हाला समानतेचा हक्क देण्यात आलेला आहे. त्यानंतर जो तुम्हाला दिसतो थर्ड अधिकार, मी सिक्वेन्सेसच तुम्हाला ऑप्शन दिला आहे, त्याला म्हणतो आपण एक्सप्लॉयटेशन, शोषणाविरुद्धचा हक्क, जो तुम्हाला आर्टिकल नंबर 23 ते आर्टिकल नंबर 24 मध्ये देण्यात आलेला आहे. आणि चौथा अधिकार आहे तो आहे तुमचा रिलिजियस फ्रीडम, धार्मिक स्वातंत्र्य, ज्यामध्ये 25 पासून 28 आर्टिकल पर्यंत तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले. त्यानंतर जो पाचवा फंडामेंटल राईट आहे तो एज्युकेशनल आणि कल्चरल राईट्स ऑफ मायनॉरिटीज म्हणून एक आहे, ज्यामध्ये आर्टिकल नंबर 29 आणि 30 ॲड करण्यात आलेला आहे. आणि जो सहावा फंडामेंटल राईट आहे त्याला म्हणतात राईट ऑफ रेमिडीज, कॉन्स्टिट्यूशनल रेमिडीज किंवा संविधान उपचाराचा अधिकार, ज्याला आर्टिकल 32 मध्ये दिलेला आहे. सो तुम्हाला लक्षात असायला हवं यामध्ये आर्टिकल नंबर 32 हा फार महत्त्वाचा आर्टिकल आहे. आर्टिकल नंबर 32 याला संविधानिक उपचाराचा अधिकार असं म्हटलं जातं.
तर महत्त्वाचा हा पार्ट आहे फंडामेंटल राईट. जेव्हा आपण पॉलिटीचे लेक्चर करू तेव्हा तुम्हाला काही गोष्टी लक्षात येईल की हा इम्पॉर्टंट पार्ट का आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही पेपरला जाता तर मेजॉरिटी क्वेश्चन जेव्हा तुम्हाला ग्रुप डी मध्ये, जेई मध्ये किंवा रेल्वेच्या कुठल्याही अदर एक्झामिनेशनमध्ये, त्यासोबतच SSCच्या एक्झाममध्ये सुद्धा जेव्हा विचारल्या जातात तेव्हा फंडामेंटल राईट हा फार महत्त्वाचा टॉपिक होतो. प्रत्येकाने हा टॉपिक चांगल्याने वाचा, चांगल्याने त्याचे रीडिंग करा किंवा समजून घ्या की 44वे एक्झॅक्टली अमेंडमेंट काय आहे, स्वातंत्र्याचा अधिकार नेमका काय असतो, किंवा आर्टिकल 20 काय आहे, 21 काय आहे, त्यावरून हे जाणून घ्या. सो आय होप तुम्हाला त्या गोष्टी समजल्या असेल. सो पहिल्या प्रश्नाचा आन्सर होईल राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. दुसरा प्रश्न आहे हाऊ मेनी टाइप्स ऑफ रिट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. रिट्स म्हणजे त्याला आपण अभिलेख म्हणतो. नॉर्मली किती प्रकारचे रिट्स संविधानामध्ये देण्यात आले, प्रतिलेख ज्याला म्हणतो. तर रिट्समध्ये पाहतो म्हणतात नेमके हे रिट्स काय आहे. तर आता जो तुम्ही पार्ट 3 पाहाला, पार्ट 3 मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फंडामेंटल राईट्स पाहिले. तर मग वेगवेगळ्या प्रकारच्या फंडामेंटल राईट्समध्ये कधी समानतेचा हक्क दिला आहे, ज्यामध्ये आर्टिकल 14, 15, 16, 17. मग आर्टिकल 14 तुम्हाला म्हणतो इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे समानता. आर्टिकल 15 तुम्हाला म्हणतो की डू नॉट डिस्टर्ब ऑन द बेसिस ऑफ कास्ट, रिलिजन, जेंडर, रेस, कलर, म्हणजे धर्म, लिंग, जाती किंवा कलर यावरनं कशाचाही भेदभाव होता कामा नये. असे जे तुम्हाला फंडामेंटल राईट दिलेले आहे, 6 फंडामेंटल राईट, या 6 फंडामेंटल राईटमध्ये जो 6वा फंडामेंटल राईट आपण पाहतो कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज आर्टिकल 32 अंतर्गत, त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की दिलेल्या फंडामेंटल राईटचं जर व्हायोलेशन होत असेल, म्हणजे तुम्हाला मिळालेले फंडामेंटल राईटचं जर व्हायोलेशन होत असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा अधिकार आहे. तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जायची गरज पडणार नाही. सो अंडर आर्टिकल 32 तुम्ही कुठे जाऊ शकता, सुप्रीम कोर्टमध्ये. आणि सुप्रीम कोर्ट काय जारी करू शकतं, तर सुप्रीम कोर्ट रिट्स जारी करू शकतो. त्या किती प्रकारच्या आहे, 5 प्रकारच्या. हेबियस कॉर्पस, सर्टिररी, मॅन्डमस, प्रोहिबिशन, को वॉरंटो, अशा पद्धतीच्या रिट्स असतात. तुम्हाला जर ऐकलं असेल तुम्ही, तर एक जय भीम नावाचा मूवी आला होता सूर्या ॲक्टरचा, ज्यामध्ये हेबियस कॉर्पस पिटिशन फार डिटेलमध्ये डिस्कस करण्यात आलेली आहे की हेबियस कॉर्पस नेमकी काय आहे. राईट. सो रिट्स लक्षात असायला होत्या. यासोबत एक आर्टिकल सुद्धा लक्षात होऊ द्या की रिट्स कधी निघत आहे, जर तुमचे फंडामेंटल राईटचे व्हायोलेशन होत असेल तर. आता का फंडामेंटल राईटच इम्पॉर्टंट आहे, कारण की मानवाला काही लिगल राईट सुद्धा मिळाले आहे, काही पॉलिटिकल राईट सुद्धा आहे. आपण गोष्ट करत आहे ती फंडामेंटल राईट्सची. तर फंडामेंटल राईटमध्ये आर्टिकल 32 नुसार आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो आणि रिट्स घेऊ शकतो. त्याच पद्धतीने आर्टिकल 226 नुसार आपण हायकोर्टमध्ये सुद्धा जाऊ शकतो. सो दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. पण आर्टिकल 226 हा फंडामेंटल राईट नसून आर्टिकल 32, कारण की फंडामेंटल राईट्स हे कधी आहे, 12 ते 35, याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हाऊ मेनी फंडामेंटल राईट्स आर मेन्शन इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जाहीरशी गोष्ट विचारलेली आहे, किती आहे. आजच्या काळामध्ये प्रत्येकाला माहिती आहे किती आहे, 6. आताच आपण पाहिलं, आधी किती होते, 7. त्यामध्ये एक अमेंडमेंट झालं, 44वा अमेंडमेंट 1978. या अमेंडमेंटनुसार एक फंडामेंटल राईट काढण्यात आला, ज्यामध्ये आर्टिकल 31 आणि आर्टिकल 19F हे दोन्ही आर्टिकल तुम्हाला लक्षात राहतील तर फार छान. आर्टिकल 31 आणि आर्टिकल 19F हे दोन्हीही आर्टिकल रिमूव्ह करण्यात आले संविधानामधून. सो दॅट्स अ बेसिकली तुम्हाला लक्षात असायला हवं किती किती फंडामेंटल राईट्स आहेत, 6. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, विच आर्टिकल कॅन बी यूज बाय प्रेसिडेंट टू डिक्लेअर फायनान्शियल इमर्जन्सी. फार महत्त्वाचा टॉपिक आहे. तर संविधान जेव्हा आपण वाचतो तर संविधानामध्ये आपल्याला माहिती आहे की 25 पार्ट, 12 शेड्यूल्स आणि आर्टिकल्स तुम्हाला रीड करायचे आहे. तर त्या पार्ट्समध्ये आधी जसे संविधान म्हणलं तेव्हा 22 पार्ट्स होते, आता 25 पार्ट्स आहे. तर या पार्ट्समध्ये तुम्हाला लक्षात असायला हवं की पार्ट नंबर 18 आहे, त्या पार्टचा नंबर आहे पार्ट नंबर 18 आणि त्याला म्हणतात इमर्जन्सी प्रोव्हिजन. तर इमर्जन्सी प्रोव्हिजनमध्ये भारतीय संविधानामध्ये 3 प्रकारचे इमर्जन्सी देण्यात आलेले आहे, ज्याला आपण म्हणतो एक स्टेट इमर्जन्सी, एक नॅशनल इमर्जन्सी ज्याला म्हणतो, आणि एक आहे फायनान्शियल इमर्जन्सी. सो याचे आर्टिकल लक्षात ठेवणं फार सोपी आहे. आर्टिकल 352, 356 आणि 360 असे 3 आर्टिकल आहे. 352 आर्टिकलला आपण नॅशनल इमर्जन्सी म्हणतो, जी नॉर्मली आपल्या इथे 1961 इंडो चायना वॉर, 1971 इंडो पाक वॉर यामध्ये अप्लाय करण्यात आली, किंवा 1975 इंदिरा गांधींची इमर्जन्सी, या सर्व इमर्जन्सीज आपण पाहिल्या. त्यानंतर जो 356 दिसत आहे त्याला स्टेट इमर्जन्सी म्हणतो. प्रत्येक राज्यामध्ये 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर नवीन इलेक्शन होतात. त्या दरम्यानचा जो काळ आहे जेव्हा गव्हर्नर ते राज्य चालवतात त्याला आपण एक स्टेट इमर्जन्सी म्हणू शकतो. त्या कारणामुळे याचे प्रश्न खूप जास्त तुम्हाला मिळणार नाही. आर्टिकल 352 मिळतील. आणि हा जो 360 आहे याला म्हटलं जातं फायनान्शियल इमर्जन्सी, जी कधीही अप्लाय करण्यात आलेली नाही आहे. ही फार चांगली गोष्ट, आणि कधी अप्लाय करायलाही नको. सो भारतामध्ये कधीही न लागलेली इमर्जन्सी
म्हणजे आर्टिकल 360, ज्याचं नाव आहे फायनान्शियल इमर्जन्सी. तर आर्थिक आणीबाणी ज्याला म्हणतो आपण, ती पार्ट नंबर 18, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हिजन नीड्स स्पेशल मेजॉरिटी इन पार्लिमेंट. कोणत्या तरतुदीकरिता स्पेशल मेजॉरिटी, विशेष बहुमताची गरज पडते. तर फार सोपा हा प्रश्न आहे, इथे लक्षात येत आहे. ऑप्शन वाईज आपल्याला जावं लागेल. एक आहे चेंज इन फंडामेंटल राईट, मूलभूत हक्कामध्ये बदल करणे. क्रिएशन ऑफ न्यू स्टेट, नवीन राज्य बनवण्यासाठी. अबॉलिशमेंट ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इन स्टेट, म्हणजेच नगर परिषद स्टेटमध्ये कॅन्सल करण्यासाठी. रूल अँड प्रोसिजर इन पार्लिमेंट. बघा, हा सिंपल मुद्दा आहे की स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय. तर पार्लिमेंटमध्ये जेव्हा आपण संसदमध्ये सेशन्स पाहतो, सेशनमध्ये आता हिवाळी अधिवेशन ज्याला म्हणूया आपण, या सेशन्समध्ये आपण ऑब्झर्व करतो की काही गोष्टीकरिता सिंपल मेजॉरिटी लागते. सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय, तर 1/3 मेजॉरिटी लागते. म्हणजे प्रेझेंट असलेले 33.33% लोक एका विषयाला होकार देते, तरी सुद्धा तो विषय हा, तो जो लॉ आहे तो कायदा कन्वर्ट होऊ शकतो कायद्यामध्ये. एक असतं ज्याला स्पेशल मेजॉरिटी म्हणतो, म्हणजे 2/3, म्हणजे 66% लोक. 2/3 ज्याला म्हणतो, याला आपण स्पेशल मेजॉरिटीचं नाव देतो. तर संविधानामध्ये जर तुम्हाला फंडामेंटल राईट्समध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला स्पेशल मेजॉरिटीची गरज आहे. नाव याच्यामध्ये मग काही प्रश्न अजून आहे. मग क्रिएशन ऑफ न्यू स्टेट काय बाबा. तर क्रिएशन ऑफ न्यू स्टेटमध्ये संविधानाचा जो पहिला पार्ट आहे, ज्याला युनियन अँड इट्स टेरिटरी असं म्हणतात, केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश, ज्यामध्ये आर्टिकल 1 पासून आर्टिकल 4 मेन्शन केलेले आहे. ज्यामध्ये तुम्ही प्रत्येकाने आर्टिकल 1 वाचला आहे की इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट, म्हणजे इंडिया म्हणजे भारत हा राज्याचा संघ आहे, त्याबद्दल आपण ऐकलेलं आहे. त्यामध्येच आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 आहे. आर्टिकल 2 असं म्हणतो आपल्याला की आपण नवीन राज्याची निर्मिती करू शकतो, पण आर्टिकल 2 नुसार एक्सेप्शन हे आहे की जो भाग भारताच्या बॉर्डरमध्ये सध्या नाही, म्हणजे उदाहरणार्थ एखादा बांगलादेशचा भाग आपण जिंकला आणि त्याचं एक नवीन राज्य कन्वर्ट करतो म्हणजे आर्टिकल 2 नुसार. पण आता सध्या आपल्या राज्यामध्ये असलेले एक्झिस्टिंग स्टेट जेवढे 28 राज्य, यामधनं जर एखादं राज्य वेगळं करून नवीन राज्य बनवायचं असेल तर, उदाहरणार्थ महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करायचा असेल तर, नवीन राज्य बनवतो म्हटलं तर, याकरिता कुठल्या आर्टिकलची मदत घेतो आपण, आर्टिकल नंबर 3. याकरिता स्पेशल मेजॉरिटीची गरज पडत नाही. तो लक्षात असू द्या. तुम्हाला फंडामेंटल राईट्स चेंज करायचं असेल तर तुम्हाला स्पेशल मेजॉरिटीची गरज पडते. पुढील प्रश्न आहे, कॅन गिव्ह द युनियन पार्लिमेंट पॉवर टू मेक लॉज ऑन द मॅटर इन्क्लूड स्टेट लिस्ट. म्हणजे राज्य सूचीमध्ये विषयावरती कायदे करण्याचा अधिकार केंद्र संस्थेला देऊ शकते. कोण देऊ शकते, तसे बेसिक प्रश्न आहे. यामध्ये ऑप्शन्समध्ये देऊन आहे, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, यांचं काही त्याच्याशी घेणं देणं नाही. दुसरा प्रश्न आहे, प्राईम मिनिस्टर्स ऑफिस. भारतामध्ये प्राईम मिनिस्टर ऑफिस थ्रू कार्य चालतं, कुठल्या कायद्यामध्ये बदल नाही, मग हे पण नाही. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याला सेबी म्हणतो आपण, ज्याचा तिथे काही घेणदेण नाही. मग अवेलेबल ऑप्शनमध्ये काय आन्सर होईल त्याचं, राज्यसभा. राज्यसभा हे सुचवू शकते. आता हे नेमकं कधी होते, हा नेमका टॉपिक काय आहे, तर प्रत्येकाने शेड्यूल नावाचा कन्सेप्ट वाचलेला आहे की संविधानामध्ये शेड्यूल म्हणजे अनुसूची प्रेझेंट आहे. सुरुवातीला 8 होती, त्यामध्ये 4 ॲड करून आज संविधानामध्ये 12 प्रकारची अनुसूची आहे, त्याला शेड्यूल्स म्हणतो आपण. ज्यामध्ये शेड्यूल 7वं आहे, ज्याला म्हणतात द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. म्हणजे आपण काय केलं आहे, काही असे मुद्दे घेतले ज्यावरती केंद्र सरकार नियम बनवू शकतात, कोणते लॉज बनवू शकतात. उदाहरणार्थ मी गोष्ट करत आहे तुम्हाला म्हणजे स्टॉक मार्केटची किंवा लाईफ इन्शुरन्सची, यावरती जर कायदे, किंवा मिलिटरीवरती, यावरती कायदे करण्याचा अधिकार जर केंद्राकडे आहे, तर मी एक लिस्ट बनवली, जे केंद्राच्या लिस्टमध्ये टाकले ते सर्व मुद्दे. एक दुसरी मी लिस्ट बनवली, ज्याला आपण स्टेट लिस्टमध्ये टाकले, ज्याच्यावरती कायदे करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे दिला. आणि एक वेगळी लिस्ट बनवली, ज्याला आपण कॉन्करंट लिस्ट म्हणतो, समवर्ती सूची, ज्यामध्ये कायदा करण्याचा अधिकार दोघांनाही आहे. सो पार्लिमेंट पण कायदा करू शकतो आणि राज्य सरकार सुद्धा कायदा करू शकतो, त्याला आपण कॉन्करंट लिस्ट म्हणतो. तर यामध्ये प्रश्नानुसार असं मत विचारलेलं आहे की जसं मी तुम्हाला म्हटलं की युनियन लिस्टच्या मुद्द्यावरती केंद्र सरकार कायदा करू शकते आणि राज्य लिस्टमध्ये असलेल्या मुद्द्यावरती राज्य सरकार करू शकते. पण काही केसेसमध्ये गरज पडल्यास केंद्र सरकार राज्य सरकारच्या लिस्टमधील पॉइंटवर सुद्धा कायदे करू शकते, हे राज्यसभा त्यांना सांगू शकते. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट डील विथ द एलिमेंटरी एज्युकेशन ॲज अ फंडामेंटल राईट. खालीलपैकी कोणत्या संविधान दुरुस्ती कायद्यानुसार प्राथमिक शिक्षणाला मूलभूत हक्काचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी सुद्धा आलेली आहे. त्यासोबतच प्रत्येकांना माहिती आहे की डी.एड झालेले टीचर असलेल्या लोकांना सुद्धा आता तो एक कायदा आलेला आहे की त्यांना टी.ई.टी पास करावं लागेल. मग ते खूप मोठं कन्फ्युजन होतं की कधीपासूनच्या, कधी नंतरच्या. मग कोणी कोणी असं म्हणत होते की बाबा शिक्षणाचा अधिकार भेटला, हा जो हक्क लागू झाला तेव्हापासून जे नंतर लागलेले लोक आहे वगैरे, आज त्याबद्दल आपण जाणून घेऊ. तर हा लक्षात असू द्या सर्वात आधी की संविधानामध्ये एक अमेंडमेंट करण्यात आलं, ज्याला म्हणतात 86 अमेंडमेंट ऍक्ट 2002.
86वा अमेंडमेंट ऍक्ट 2002 नुसार एक आर्टिकल संविधानामध्ये 21A हे आर्टिकल संविधानामध्ये ऍड करण्यात आलं, ज्याला नाव देण्यात आलं राईट टू एज्युकेशन, सर्व शिक्षा अभियान. प्रत्येकाने शाळेत असताना ती एक इमेज पाहिली असेल की एक पेन्सिल काढलेली आहे, त्या पेन्सिलच्या एका टोकावरती एक मुलगा बसलेला आहे, एका टोकावरती एक मुलगी बसलेली आहे आणि खाली लिहिलं आहे सर्व शिक्षा अभियान. हाच तो ऍक्ट आहे 86 ऍक्ट, ज्याच्या अंतर्गत 6 ते 14 वर्षातील मुलांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन देणे बाध्य करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच हे प्रत्येकाला माहीत आहे की हा जो ऍक्ट आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत, आता हे आपण वाचत आहे, 86 अमेंडमेंट ऍक्ट हा लागू कधी झाला तो 2009-10 हा इयरली आपण जो पाहतो. पण ऍक्ट आला कधी? 86 अमेंडमेंट ऍक्ट तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं आहे. आणि कुठला आर्टिकल ऍड केला आहे? आर्टिकल नंबर 21A 21A. Which one of the following has been wrongly listed as a union territory? युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित रॉंगली म्हणून काय दाखवलेलं आहे? तर यामध्ये तुम्हाला दिसत आहे चंदीगड. चंदीगड प्रत्येकाला माहिती आहे की चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश आहे. चंदीगडची ओळख आपण कशी करतो? हरियाणा आणि पंजाबचे हायकोर्ट कुठे आहे? चंदीगडला आहे. त्यानंतर दिसत आहे पॉंडिचेरी, हे सुद्धा आहेच. मग त्यानंतर दिलेलं आहे त्रिपुरा. त्रिपुरा हे भारतातील एक स्टेट आहे. त्रिपुरा ही युनियन टेरिटरी नाही. त्यामुळे हे लक्षात असू द्या. याचा आन्सर काय म्हटलं आहे? हॅज बीन रॉंगली लिस्टेड. चुकीच्या पद्धतीने काय? त्रिपुरा. याचा आन्सर काय होऊन जाईल? त्रिपुरा. मग हे कन्फ्युजन खूप लोकांना आहे की हे स्टेट कसं लक्षात ठेवायचं, काय ठेवायचं. तर आता आपण ते 1 मिनिटामध्ये जाणून घेऊ की स्टेट कसे लक्षात ठेवायचे. काही स्टेट तुम्हाला लक्षात असायला हवे. बेसिक हा भारताचा ब्लँक मॅप आहे. भारताच्या मॅपमध्ये तुम्हाला काही गोष्टी ठळक लक्षात येणं गरजेचं आहे की भारताच्या मॅपमधल्या दिशा कशा ओळखाव्या. जर तुम्हाला दिशेचं ज्ञान असेल तर तुम्हाला बाकी सर्व गोष्टी समजून जातील. उदाहरणार्थ याला आपण ईस्ट म्हणजे पूर्व दिशा म्हणतो, याला आपण वेस्ट, आणि याला आपण नॉर्थ, याला आपण साऊथ, असे आपण ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ हे साधे स्टेट म्हणतो. मग स्टेट किती आहे? तर भारताच्या संविधानामध्ये म्हणजे आज इंडियामध्ये किती स्टेट आहे? तर स्टेटची संख्या किती असते? 28. 28 स्टेट आहे. मग 28 स्टेट नंतर तुम्ही काही युनियन टेरिटरी सुद्धा ऐकल्या, ज्याला केंद्रशासित प्रदेश म्हणतो आपण. टोटल युटीज किती आहेत? 8. तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला आधी 7 युनियन टेरिटरीज होत्या, नंतर मग 2 ऍड करण्यात आला, लडाख आणि जम्मू काश्मीर. मग त्या हिशोबानंतर 9 व्हायला हव्या, परंतु दादर नगर हवेली आणि दमन अँड दीव याला 1 करण्यात आलं. त्या कारणामुळे आता किती आहेत? आता 8 युनियन टेरिटरीज आहे. मग यामध्ये काही स्टेट आपण लक्षात घेऊन जे तुम्हाला माहित असायला हवे आणि ते बिलकुल क्लिअर असायला हवे. यामध्ये तुम्हाला दिसतोय हा सिंपल स्टेट जो आहे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रालाच लागून छोटंसं असतं, त्याला आपण म्हणतो गोवा. गोवाच्या खाली इथे देऊन आहे तो कर्नाटक, जो बेसिक स्टेटमध्ये. कर्नाटकाच्या खाली इथे जो दिसतो त्याचं नाव केरला. केरलानंतर हा जो दिसतो याला आपण तामिळनाडू म्हणतो. तामिळनाडूच्या वरती हा जो पूर्ण स्टेट दिसत आहे तुम्हाला, याला तसं तर आंध्र प्रदेश म्हटलं जायचं. पण आंध्र प्रदेशचे 2 तुकडे होऊन एक स्टेट अजून बनला, ज्याचं नाव काय? तेलंगणा. हा झाला तेलंगणा, हा झाला आंध्र प्रदेश. यावरनं सुद्धा एक प्रश्न येतो की तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वेगळं झाल्यानंतर कुठलं असं स्टेट आहे ज्याला लँडलॉक स्टेट म्हणता येईल? लँडलॉक स्टेट म्हणजे ज्याच्या चारही तरफ फक्त जमीन आहे, तर ते कुठलं आहे? तेलंगणा. कारण की आंध्र प्रदेशला आज सुद्धा समुद्र लागून आहे. त्याच्यानंतर जो इथं स्टेट येतो याचं नाव काय? ओडिसा. हे आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये असं जर पाहतो म्हटलं आपण, इकडला भाग जो झाला त्याला ईस्टर्न महाराष्ट्र म्हणजेच विदर्भ म्हणतो आपण. यावरनं जो पॉईंट दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये, इथे नागपूर पकडतो म्हणलं तर एक वरती रस्ता जातो छिंदवाडा मार्गे, ज्याला आपण MP म्हणतो. एक अजून आहे जो भंडारा गोंदिया मार्फत जातो, त्याला आपण इकडे नाव काय देतो? याला सरळ रायपूर वगैरे छत्तीसगड ज्याला आपण म्हणतो. इथे MP आहे. MP सोबत महाराष्ट्रासोबत इथे वरती आहे तो गुजरात ज्याला म्हणतो आपण. गुजरातच्या वरती हा इथे राजस्थान अवेलेबल आहे. राजस्थान सोबतच MP UP बिहार सोबत असल्यामुळे हा UP आहे, याला आपण बिहार म्हणतो. आणि बिहारमधूनच एक स्टेट वेगळा निघाला, महेंद्रसिंग धोनी, रांची, ज्याला आपण काय म्हणतो? झारखंड. हा खालचा काय झाला? झारखंड. या बेसिक गोष्टी जे तुम्हाला स्टेट, कारण की याचं वर्किंग जर तुम्हाला समजलं, जर तुम्हाला घरी ड्रॉ करता आला असाच मॅप, तर फार सोप्या गोष्टी आहे. त्याचा क्लिअर करणं, पेपर क्लिअर करणं, वाचणं त्या सोपी जाते. इथे दिसत आहे माहिती आहे 2 पैकी एक स्टेट पंजाब आणि हरियाणा आहे. मग क्लिअर असू द्या डोक्यामध्ये हमेशा की पाकिस्तानला लागून असलेला राज्य हा पंजाब आहे, हरियाणा नाही. त्या कारणामुळे हा झाला पंजाब आणि हा झाला हरियाणा. त्याच्या बाजूला ही छोटीशी दिल्ली. वरून येणारे हे 2 स्टेट दिसत आहे. प्रत्येकाला माहित आहे हा जम्मू काश्मीर आणि हा लडाख आहे. हालाकी जम्मू काश्मीर लडाख हे एक राज्य होते. आता 2019 नंतर हे काय झालं? युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश. एक जम्मू काश्मीर नावाची केंद्रशासित प्रदेश आहे आणि एक लडाख नावाचा आहे. त्यानंतर जर पाहतो म्हटलं आपण तर हे 2 स्टेट आहे. कन्फ्युजन हे होतं की माहीत आहे एक हिमाचल प्रदेश आहे, एक उत्तराखंड आहे, पण हे कसं ओळखायचं? तुम्हाला माहित आहे की UP एक पार्ट ज्याला उत्तरांचल म्हटलं जायचं, तो उत्तरांचल वेगळा करण्यात आला आणि त्याला नाव देण्यात आलं उत्तराखंड. तर UP मधून हा वेगळा झाला म्हणून हा उत्तराखंड,
हा बनेल हिमाचल प्रदेश. साधारणतः असा हा मॅप आहे. त्यानंतर इकडे येतो म्हटलं आपण, प्रत्येकाला माहिती आहे हा नवीन देश ज्याला आपण नेपाळच म्हणू, याला भूटान म्हणतो. यामध्ये जे आहे त्याचं नाव काय, सिक्कीम. मी तुम्हाला इकडल्याबद्दल सांगायचं आहे मला, त्रिपुराबद्दल, तिकडे जीव आपण. हा जो पूर्ण तुम्हाला दिसत आहे हा फार महत्वाचा आणि महत्वाचा हिस्ट्री असा आहे की या पूर्ण भागाला बंगाल म्हटलं जायचं. काय म्हणलं जातं, बंगाल. मग बंगाल कधीपासून, तर आपल्याला माहित आहे बिफोर इंडिपेंडन्स पासून. मग रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, जे सर्व फ्रीडम फायटर ज्या एरियातून आले त्याला आपण बंगाल म्हणतो. मग तरी सुद्धा एक प्रश्न विचारतो, एक साधा सिली प्रश्न पेपरमध्ये आलेला आहे, पण पेपरमध्ये आलेला आहे, पण मुलं त्याला लॉंग करून आले आहे की वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल भारताच्या कुठल्या दिशेला आहे, आणि मुलाने आन्सर क्लिक केलाय पश्चिम. बघा, सिंपल आहे. या पूर्ण याला बंगाल म्हटलं जायचं. तुम्हाला वर्ष लक्षात ठेवायचे तर लक्षात ठेवा 1905. 1905 मध्ये काय झालं होतं, तर बंगालचं विभाजन करण्यात आलं होतं. तर हे बंगालचं विभाजन करण्यात आलं. एक बंगाल बनला ईस्टर्न बंगाल, एक बनला वेस्ट बंगाल. मग हा जो ईस्ट बेंगाल दिसत आहे ती फाळणी झाली होती, जी 1911ला कॅन्सल झाली होती. त्याबद्दल आपण नंतर हिस्ट्रीमध्ये बोलूया. पण हा जो दिसत आहे तुम्हाला ईस्ट बंगाल, हा ईस्ट बंगाल काही दिवसानंतर जेव्हा पाकिस्तान वेगळा झाला तेव्हा पाकिस्तानमध्ये गेला, आणि 1971 मध्ये जो इंडो पाक वॉर झाली त्यामध्ये भारताने लढाई लढून पाकिस्तानचा तो जो भाग आहे त्याला वेगळं करून त्याला बांगलादेश असं नाव दिलं. म्हणजे आज हा जो ईस्ट बंगाल आहे त्याचं नाव काय झालं, बांगलादेश. आणि जो इकडे दिसत आहे वेस्ट बेंगाल, तो भारतातच राहिला. त्यामुळे वेस्ट बेंगाल हा नावाने वेस्ट बेंगाल जरी असला तरी भारताच्या पूर्व दिशेला आहे, वेस्टला नाही. चला तर इकडे अजून बघूया आपण महत्वाचे स्टेट. यामध्ये आता बघा इथेच तुम्हाला कन्फ्युजन खूप सारं होतं. याला आपण नॉर्थ ईस्टर्न स्टेट किंवा सेवन सिस्टर स्टेट अशी सुद्धा ओळखतो. यामधलं सर्वात महत्वाचं स्टेट अरुणाचल प्रदेश. त्याच्या खाली इथं दिसेल तुम्हाला 1, 2 आणि 3. याला लक्षात कसं ठेवायचं, नरेंद्र मोदीजींची एक स्कीम आहे ज्याला नमामि गंगे असं म्हटलं जातं. तर आपण तेच नाव लक्षात घेऊ, न मा मी. सो न वरून नागालँड, म वरून मणिपूर आणि मी वरून मिझोराम. हे 3 स्टेट आहे. आणि इथं एक स्टेट दिसत आहे ज्याची जिओग्राफिकल कंडिशन अशी आहे की जो तीनही इकडून बांगलादेशनी घेरलेला आहे. मग बघा, इकडून पण बांगलादेश, इकडून पण बांगलादेश, इकडून पण बांगलादेश. मग तीनही इकडून बांगलादेशने घेरलेले राज्य म्हणजेच कुठले, त्रिपुरा. तर याचं नाव काय होऊन जाईल, त्रिपुरा. एवढे बेसिक गोष्टी तरी तुम्हाला लक्षात असायला हवा. मॅपमधून जिओग्राफीचे काही अजून प्रश्न पेपरला येतात, ते सुद्धा लक्षात असू द्या. जसं यामध्ये इथे आसाम दिसत आहे, इथे मेघालय आहे. मेघालयमध्ये जेव्हा कधी प्रश्न विचारला जातो पहाडी पर्वत बद्दल, एक नाव लक्षात ठेवायचं, गारो, खासी, जयंती. हे जे पर्वत आहे कुठं आढळतात, मेघालयमध्ये आढळतात. मेघालय हे आसाममधून वेगळं झालेलं राज्य आहे. तर त्या संदर्भातील तुम्हाला आयडियाज असायला हवा. तर हे त्रिपुराबद्दलचा वेगळा प्रश्न सुद्धा आहे, तो म्हणून हा तुम्हाला सांगितला. तर त्या संदर्भात कधी आपण जिओग्राफीच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये अजून चांगल्याने डिस्कस करूया की नेमकी जिओग्राफी कशा पद्धतीने करायला हवी. जोपर्यंत तुम्हाला मॅपचं अंडरस्टँडिंग नसेल, मॅप समजत नसेल, नकाशे वाचता येत नसेल, तोपर्यंत जिओग्राफी समजणं फार मुश्किल जातं. का मुश्किल जातं, कारण की त्या सर्व गोष्टी आपल्याला रट्टा माराव्या लागतात. आणि जिओग्राफी हा रट्टा मारण्याचा सब्जेक्ट नसून हा ऑब्झर्वेशनचा सब्जेक्ट आहे. तुमचं ऑब्झर्वेशन जितकं क्लिअर असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण हा विषय सॉल्व्ह करू शकतो, हाताळू शकतो. चला कधी आपण हे जाणून घेऊया. पुढील प्रश्न बघूया. द ग्रेट बाथ वॉज फाउंड इन. द ग्रेट बाथ वॉज फाउंड इन. सिंपल प्रश्न आहे, ऑप्शनवरनं समजून येतो. मोहनजोदडो, कालीबगान, लोथल, हडप्पा. माहिती आहे ह्या काय आहे एक्झॅक्टली, तर हडप्पन सिव्हिलायझेशन किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, जी सिंधू घाटी सभ्यता होती त्यावरील हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे, कारण की आपल्याला 7व्या वर्गामध्ये 6व्या वर्गामध्ये सुद्धा आपण याबद्दल वाचलेलं आहे की स्नानागृह कुठे सापडलेलं होतं आपल्याला, मोहनजोदडो. काही काही गोष्टी माहीत असायला हव्या तुम्हाला की भारतामधली सर्वात जुनी सभ्यता ज्याला म्हटली जाते त्याचं नाव आहे सिंधू घाटी सभ्यता. नॉर्मली बरेच लोक वैदिक सभ्यताला भारताची पहिली सभ्यता म्हणतात, पण भारतातील पहिली सभ्यता ज्याला नाव देण्यात आलं त्याचं नाव आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, म्हणजे सिंधू घाटी सभ्यता. सिंधू घाटी सभ्यता म्हणजेच काय, तर सिंधू नदीच्या काठी बसलेले लोक. यावरून असेच बरेच प्रश्न विचारले जातात मुलांना की इंडिया हे इंग्रजांनी दिलेलं नाव आहे, की येत्या दिवसामध्ये मुलांच्या व्हॉट्सअपवरती ते दिसतं की इंडिया म्हणजे काय, ते इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट असं वगैरे काही. काय खरी परिस्थिती आहे की सिंधू नदीच्या काठी राहणारे लोक, जेव्हा ग्रीक लोक सर्वांत पहिल्यांदा भारतात आले तर यांना सिंधू प्रोनाऊन्सिएशन करतात ते इंडी असं प्रोनाऊन्सिएशन करायचे. आणि सो सिंधू नदीच्या काठी राहणारे म्हणजेच इंडी नदीच्या काठी राहणारे इंडिया असं हा नाव पडलेलं आहे. तर ही पहिली सभ्यता होती ज्याला सिंधू घाटी सभ्यता म्हणतो आपण, जी मॉडर्नायझेशनच्या रूपमध्ये पाहतो म्हटलं तर विचार न करू शकू आपण. त्या पलीकडलं त्यांचं कन्स्ट्रक्शन होतं, जळलेल्या विटांचे घर असो की त्यांच्या त्या ब्रिक्स फॉर्मेशन असो, हे सर्व पाहण्याला एक सुंदर असं काम होतं, जे आपण आजपासून 4500 5000 वर्षापूर्वीची गोष्ट करतो. तर कधी जाणूया याचा टाइम पिरियड जर लक्षात तुम्हाला ठेवायचा असला तो राहतो 25 इसवी सन पूर्व ते 1750 इसवी सन पूर्व.
हा जो पिरियड होता ही भारतातली पहिली सभ्यता होती आणि भारतातली आलेली दुसरी सभ्यता जी आहे त्याचं नाव आहे वैदिक सभ्यता, ज्याला आपण वैदिक पिरियड असं म्हणतो, ज्याचा टाइम पिरियड जो आहे तो 1500 इसवी सन पूर्व पासून ते 600 इसवी सन पूर्व असा आहे. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की बाबा हे नंतर आली, मग हे 1500 का, हे त्याच्या पलीकडे काहीतरी असं व्हायला होतं, असं नाही. याच्यासाठी तुम्हाला स्केल समजणं गरजेचं आहे की BCची स्केल म्हणजे ज्याला इसवी सन पूर्वची स्केल म्हणतो हे कशी असते. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधीच्या पिरियडला आपण BC म्हणतो किंवा इसवी सन पूर्व म्हणतो आणि नंतरच्या पिरियडला आपण इसवी सन किंवा AD म्हणतो, अॅनो डोमिनी, त्याबद्दलचा कन्सेप्ट आहे. सो मोहनजोदडो. आता बऱ्याच प्रश्न यावरती लक्षात असायला हवे तुम्हाला की ज्यामध्ये खास करणं तुम्हाला हे दोन नावं तर फार इम्पॉर्टंट आहे. काय फंडा आहे, आपल्याला वाटायचं सिम्पली की बाबा सर्वात आधीची सभ्यता म्हणजे वैदिक सभ्यता आहे, जिथे आपल्याला इंद्र भगवान, अग्नी भगवान यांचा जिक्र मिळतो. सो मग काही दिवसानंतर जेव्हा इंग्रजांनी रेल्वेचा, आपल्या इथं प्रत्येकाला माहित आहे की मुंबईमध्ये रेल्वे आली, मुंबई ते ठाणे, हा जो एक कन्सेप्ट आपण असतो, तर पंजाबच्या एरियामध्ये रेल्वेच्या पटऱ्या टाकण्याचं काम चालू होतं. त्या पटऱ्याचं काम टाकत्या वेळेस जो आजचा पाकिस्तानात गेलेला भाग आणि तेव्हाचा पंजाबचा भाग असलेला हडप्पा म्हणजे रावी नदीच्या काठी असलेलं एक छोटंसं गाव, जिथे खुदाई चालू असते, काम चालू असताना काही जळलेल्या विटा मिळाल्या. त्या जळलेल्या विटाचं जेव्हा परीक्षण करण्यात आलं तेव्हा समजलं की अरे ह्या विटा तर खूप आधीच्या आहे. यावरनं समजलं की याला मग नाव काय द्यावं, कारण की ही जी खुदाई करण्यात आली ह्या खुदाईमध्ये जागेचं नाव होतं हडप्पा, म्हणून त्या सभ्यतेचं एक नाव पडलं हडप्पा सभ्यता आणि दुसरं नाव पडलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू घाटी सभ्यता. तर यामध्ये काय लक्षात हवं की हडप्पा नदी, हडप्पा हा जो प्लेस आहे, नदी म्हटल्यापेक्षा हडप्पा हा जो प्लेस आहे सर्वात आधी फाउंड झाला तो 1921ला शोधण्यात आला, जो रावी नदीच्या काठावर आहे आणि ज्याला शोधणारे होते सायंटिस्ट ज्यांचं नाव होतं दयाराम सहानी. हे नाव तुम्हाला बिलकुल क्लिअर असायला हवं कारण की खूपदा पेपरमध्ये विचारलं जातं. दुसरं नगर जे सापडलं त्या नगरचं नाव आहे मोहनजोदाडो, जो 1922 मध्ये सापडलं आणि जे इंडस नदीच्या काठी म्हणजे सिंधू नदीच्या काठी आहे आणि याला शोधणाऱ्यांचं नाव आहे राखलदास बॅनर्जी. राखलदास बॅनर्जी ज्यांनी याची खोज केली. आता फार महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की तेव्हाच्या काळात सुद्धा आणि आज सुद्धा आपण हडप्पा सभ्यतेत राहणाऱ्या लोकांचा धर्म काय हे ओळखू नाही शकलो. याचं कारण असं आहे की हा जो प्लेस दिसत आहे हडप्पा, इथे लोकांना जाळण्यात यायचं आणि हा जो प्लेस आहे मोहनजोदाडो, इथे लोकांना जमिनीमध्ये गाळलं यायचं. त्या कारणामुळेच हा जो प्लेस मोहनजोदाडो आहे याचा अर्थ असा बनतो कारण की जेव्हा या जागेमध्ये आपण खुदाई चालू केली तेव्हा खुदाई करतो आपल्याला काय लक्षात आलं की इथे खूप सारे कंकाल सापडत आहे, स्केलेटन सापडत आहे. त्यावरनं याचं नाव पडलं माउंट ऑफ डेथ म्हणजे मृतकोका टिला ज्याला आपण म्हणतो. म्हणून मोहनजोदडो या शब्दाचा अर्थ सुद्धा काय होतं, मृतकोका टिला. आता खुदाई करते वेळेस नुसते घर नाही सापडले तर खूप साऱ्या अजून गोष्टी सापडल्या, त्याबद्दल पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामधला एक प्रश्न लक्षात घ्या. एक अजून नाव सांगून देतो मी तुम्हाला, लोथल. हे फार इम्पॉर्टंट आहे की हडप्पा सभ्यतेतील बंदरगाह सी पोर्ट कशाला म्हणतात हा प्रश्न खूपदा विचारला जातो, ज्याचं नाव काय, लोथल, जे गुजरातमध्ये येतं आजच्या. सो काय काय सापडलं आपल्याला लक्षात असू द्या. ग्रेट ग्रेनरी. ग्रेनरी म्हणजे काय तर आपल्याला माहित आहे की आपण गोदाम टाईप जे आपल्या घरी करायचो माल वगैरे ठेवायला, तर ते ग्रेनरी सापडली आहे. ग्रेट बाथ सापडलेला आहे. त्यानंतर एक असेंबली हॉल सापडला आहे, खूप मोठा हॉल ज्यामध्ये सिटार्डल वगैरे जो कन्सेप्ट सापडला आहे. ब्रॉन्झ इमेज ऑफ डान्सिंग गर्लची एक इमेज सापडली आहे. एका प्रियसची स्टॅच्यू भेटला आहे पुजाऱ्यांचा. एक तुम्हाला सील सापडले आहे आणि काही तुम्हाला क्लीन सापडल्या, या गोष्टी सापडल्या आहे. यामध्ये तुम्ही लक्षात असू द्या हे जे दिसत आहे असं पूर्ण नगर जमिनीच्या खाली पूर्ण मिळाला आहे. यामधला जो हा उंच भाग दिसतो ज्याला आपण हॉल म्हणत आहे याला सिटार्डल म्हटलं जातं. हा सुद्धा पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे. हे जे दिसत आहे तुम्हाला याला ग्रेट बाथ म्हटलं जातं, ज्यामध्ये सुद्धा पेपरला रेल्वेमध्ये असा प्रश्न आलेला आहे की ग्रेट बाथचा उपयोग काय होता. होली स्नान, खूप पवित्र स्नान करण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. त्याला स्विमिंग पूल टाईप तुम्ही म्हणू शकता. त्यासोबतच तुम्हाला हाही प्रश्न येतो की नर्तकी की मूर्ती, डान्सिंग गर्ल की इमेज ये कहाँ मिली है ना. तर ही ती आहे नर्तकीची मूर्ती, ब्रॉन्झ स्टॅच्यू ज्याला म्हणतो आपण, जो जमिनीखाली आपल्याला मिळाला. तो हेही लक्षात असू द्या. त्यासोबतच तुम्हाला एक प्रश्न असा येतो, ही एक सील आहे जे सापडलेलं आहे आपल्याला आणि या सीलमध्ये काही गोष्टी लक्षात असायला जे पेपरमध्ये प्रश्न येतो की हडप्पा सभ्यतेमध्ये किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये जो सील मिळाला त्यावरती कशाचे चित्र आहे. यावरती हे जे चित्र दिसत आहे याला नाव देण्यात आलं की पशुपती, म्हणजे जे शिवजीचे अवतार आहे त्यांचं नाव देण्यात आलं पशुपती. पेपरमध्ये एक प्रश्न येतो की सीलच्या अवतीभोवती नेमके कुठले इमेजेस आहे, तर हे नाव लक्षात असू द्या. एक आहे हाती, ज्याला आपण म्हणू हाती, गेंडा, चीता आणि भैसा बफेलो, हे 4 जानवर आहे. पेपरमध्ये एक बेसिक प्रश्न येतो की हडप्पा सभ्यतेच्या सीलवरती गायीचं चित्रण आहे का, तर मित्रांनो गायीचं चित्रण अवेलेबल नाही. अवेलेबल असलेले 4 चित्र असायला लक्षात असू द्या.
त्यासोबतच हा एक स्टॅच्यू आहे ज्याला बियर्ड मॅन स्टॅच्यू, दाढीवाल्या माणसाचा एक फोटो असं म्हणून ओळखला जातो, असाही पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो, हेही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इन व्हिच पार्ट ऑफ आय लाईज इन पिगमेंट दॅट डिसाइड द कलर ऑफ आय. म्हणजे डोळ्याचा रंग कोण ठरवतो. आपण बऱ्याचदा म्हणतो की अरे यांचे डोळे घारे आहे, ऐश्वर्या रायचे डोळे निळे आहे, कोणाचे डोळे काळे आहे. हे नेमकं डोळ्याचा कलर कसा डिसाईड केला जातो, तर डोळ्याचा कलर डिसाईड करण्यासाठी कॉर्निया होऊ शकतं का आन्सर, क्लोरिड होऊ शकतं का, आयरिस होऊ शकतं का. तर बघा याचा आन्सर काय होऊन जाईल, आयरिस. तुमच्या डोळ्यामधला आयरिस जो पार्ट आहे तो डिसाईड करतो की नेमका तुमच्या डोळ्याचा कलर कसा असेल. उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो बघा, हा तुमचा डोळा आहे, या डोळ्यामध्ये लक्षात घ्या जे मधातलं दिसतं ज्याला भुबुई आपण म्हणतो त्याला आपण प्युपिल म्हणतो, आणि प्युपिलच्या वरती जो हा भाग दिसत आहे जो आता इथे मी तुम्हाला निळा दाखवलेला आहे या भागाला आयरिस म्हटला जातो. तर याचा जो कलर असतो तोच तुमच्या डोळ्याचा कलर राहतो. ते बिलकुल असू द्या लक्षात, आयरिस ज्याला म्हणतो, राईट. मग काय करतो बाबा आयरिस, आयरिस काय करतो ऍक्च्युली तुमचा डोळ्याचा कलरही सांगतो. त्यासोबतच हा नॉर्मली बाकी काम सुद्धा करतो. काय करतो, लाईट कंट्रोल करतो. कशी करतो, जेव्हा जेव्हा अंधार पडलेला आहे त्या टायमाला काय होतो, हा आयरिस जो होतो हा नॉर्मली सिकुडून जाणे म्हणजे जवळ येऊन जातो आणि तुमचा जो प्युपिल आहे मध्ये तो मोठा होतो. हे पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो की प्रोसेस काय होती. तर जेव्हा अंधार असेल त्या टायमाला आयरिस छोटा होईल आणि प्युपिल मोठा होईल. जेव्हा जेव्हा लाईट जास्त असेल तर आयरिस फैलून जाईल आणि तुमचा प्युपिल छोटा होऊन जाईल. हे पेपरमध्ये. आता हमेशा लक्षात घ्या, वाचताना सुद्धा कधी दोन्ही गोष्टी वाचण्याच्या फंद्यात पडू नका. कुठली तरी एक वाचा, दुसरी आपोआप लक्षात राहील. असा कन्सेप्ट होता म्हटलं. हर गोष्ट लक्षात ठेवायला जाल तर विसरून जाल, पेपरमध्ये कन्फ्युजन होईल. तर त्या फंद्यामध्ये पडू नका. पुढचा प्रश्न आहे, इन व्हिच पार्ट ऑफ द ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम, बायोलॉजीचा प्रश्न आहे जो विचारला जातो. रेस्पिरेटरी सिस्टममध्ये डज नॉट ॲक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅसेस विथ द ब्लड ऑफ ॲक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅसेस विथ द ब्लड ऑफ. तुम्हाला प्रत्येकाला दोन गोष्टी तरी माहीत आहेत की श्वास घेत आहे आपण तर तोंडावाटे नाकावाटे श्वास घेतल्यानंतर इथून एक पाईप आहे जो इसोफगस ज्याला म्हणतो जो आपल्या पोटाकडे जातो. एक पाईप आहे जो आपल्या लंग्सकडे जातो. लंग्स म्हणजे फुफ्फुस, जिकडे काय घेतो आपण ऑक्सिजनची देवाणघेवाण करतो. प्रत्येकाला माहित आहे आपल्या बॉडीमध्ये रक्त हे फिरत आहे, पण रक्तामध्ये काय अवेलेबल असणं गरजेचं आहे तर ऑक्सिजन. मग महत्त्वाचा मुद्दा काय, जी श्वास आपण घेत आहे इथे एक महत्त्वाचा पार्ट असतो ज्याला इपिग्लोटिक म्हणतात. इपिग्लोटिक हा एक प्रकारचा दरवाजा आहे. म्हणजे जेव्हा जेवण करत आहे तेव्हा इपिग्लोटिक तुमच्या लंग्सकडे बंद होतो आणि पोटाकडे खुलतो, म्हणजे जेवण तुमच्या पोटात जातं. त्याच पद्धतीनं जेव्हा तुम्ही श्वास घेता तो इपिग्लोटिक तुमच्या पोटाकडे बंद होतो आणि लंग्सकडे खुलतो, म्हणजे तुमची आपण श्वास घेतो. मग कधी कधी असं होतं खूपदा की एखादी टीव्ही पाहत आहे, कार्यक्रम पाहत आहे, मग कार्यक्रम पाहता पाहता अचानक खूप प्रेशराईजमध्ये खूप स्पीडली जेवण करतो, पाणी पिण्यात येत नाही. मग कधी कधी हे इपिग्लोटिक एवढ्या स्पीडमध्ये कन्फ्यूज होऊन जातो. मग ते जे जेवण पोटाकडे जायला हवं कधी कधी त्याचे एक दोन कण ते तुमच्या लंग्सकडे जातात आणि लंग्स खालून पुश करतात. मग लंग्स ती पुश केले की ज्याला आपण म्हणतो की उचकी आली, जेवणानंतर जी उचकी येते, हा तो बेसिक कन्सेप्ट आहे. तर मग हा इपिग्लोटिक नावाचा पार्ट सुद्धा आहे. मग या लंग्समध्ये जे ऑक्सिजन जात आहे कुठली तरी एक जागा असेल की ही ऑक्सिजन तिथून ब्लडमध्ये मिक्स होत असेल. मग त्याकरता लक्षात असावं त्यामध्ये पार्ट आहे ब्रोंकी, ट्रेकिया, ॲलोवेली आणि प्रार्मॅक्स. हे बेसिक फंड आहे, इथं लक्षात घ्या. त्याचा आन्सर व्हायला हवं ॲलोवेली. काय आहे बघा, हे तुम्हाला दिसत असेल जी इमेज तुम्हाला मी म्हणत आहे की इथून बेसिकली तुम्ही श्वास घेत आहात, श्वास घेता घेतात लार्नॅक्स तुमचा वाईन बॉक्स ट्रेकिया वगैरे देऊन आहे. इकडे तुम्हाला दिसत असेल हे जे दिसत आहे कारण की तुम्ही ऑक्सिजन घेतलाय ते सोडलाय, मग सर्वात याचे जे कण आहे हे जे दिसत आहे याला आपण काय म्हणतो ॲलोवेली. मग ॲलोवेलीपर्यंत जातं, तिकडून ब्लड आलेला आहे ज्यातला ऑक्सिजन तो घेतो, पूर्ण बॉडीमध्ये फिरवतो, पूर्ण बॉडीमध्ये फिरून कार्बन डायऑक्साईड आणतो, पुन्हा ॲलोवेलीपाशी सोडतो. ॲलोवेली पुन्हा आपण जेव्हा श्वास बाहेर फेकतो तेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. हे सुद्धा बेसिक फंड आहे. यामध्ये अजून दोन तीन गोष्टी लक्षात असाव्या. पेपरमध्ये हेही प्रश्न येतात की ब्रिदिंग जेव्हा करतो आपण, समजा आपण ब्रिदिंग करत आहोत म्हणजे श्वास अंदर घेत आहोत, अंदर घेते वेळेस नेमकं काय होतं, तर बेसिक फंड आहे की तुमची चेस्ट फुलते असं करते वेळेस. परंतु हा जो डायफ्राम आहे हा फार महत्त्वाचा आहे. तुमच्या बिलकुल ज्याला आपण म्हणूया की फेफड्याच्या खालच्या साईडला एक जो पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो डायफ्राम, हा डायफ्राम खाली मूव्ह होतो. हा डायफ्राम फार महत्त्वाचा हिस्सा आहे. जर तुमच्या त्यातले मर्मस्थानं ज्याला म्हणतो आपण की कुठे वार केल्यानंतर माणसाचा मृत्यू होऊ शकतो, त्यामधलं हे एक मर्मस्थान आहे की जर डायफ्राम तुमची ब्रेक होत असेल तर माणसाचा मृत्यू होतो सरळ. तर हा फंदा लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा छाती फुलते, डायफ्राम सुद्धा खाली जातं. जेव्हा श्वास तुम्ही वापस घेता, इनहेल करता, तेव्हा तुमची डायफ्राम सुद्धा वर जाते आणि तुमचा लंग सुद्धा छोटे होतात. हा बेसिक फंड आहे ज्याला तुम्हाला कधी कधी विचारला जातो. त्यासोबतच हे सुद्धा लक्षात असू द्या की ब्रिदिंग करते वेळेस बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन आहे, आम्ही काय तर बाबा ऑक्सिजन घेतो म्हणजे ऑक्सिजन घेतो कार्बन डायऑक्साईड सोडतो, असा जो फंडा मुलांमध्ये कन्फ्युजन आपण त्यामध्ये जाणून घेऊ.
जेव्हा जेव्हा तुम्ही इनहेल करता, ते इनहेल करते वेळेस आपण काय करतो, ऑक्सिजन घेतोय. कन्सेप्ट बिलकुल क्लिअर आहे. पण नुसतं ऑक्सिजन घेत नाही, तर नायट्रोजन सुद्धा घेतो 78%, ऑक्सिजन सुद्धा घेतो 21% आणि कार्बन डायऑक्साईड सुद्धा घेतो 0.03%. पण जेव्हा आपण सोडण्याची वेळ येते, तर सोडते वेळेस बघा, पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे रेल्वे ALP 2024 वाल्या पेपरमध्ये, की इनहेल आणि एक्झेल करते वेळेस म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे या दरम्यान कुठला वायू कॉन्स्टंट राहतो, त्याचं नाव आहे नायट्रोजन. घेतानाही 78% आणि सोडतानाही 78%. ऑक्सिजन थोडंसं कमी होऊन जातं, जे 16% होतं, आणि कार्बन डायऑक्साईड हा वाढतो 4.6%. पर्सेंटेज वाईज मधला जो चेंज आहे पटीने हा खूप जास्त वाढतो. म्हणून आपण म्हणताना असं म्हणतो की घेताना ऑक्सिजन घेतो आणि सोडताना मी कार्बन डायऑक्साईड सोडतो. तर हा प्रश्न आहे. सो मित्रांनो, असे बेसिक प्रश्न होते. पार्ट 2चा जो व्हिडिओ आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडेल, तुम्हाला वाटेल की यानंतरचा व्हिडिओ सुद्धा हवा आहे, मी तो सुद्धा अपलोड करतो. बरेचसे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती जे आहेत ते टेक्निकलचं प्रिपरेशन करणारे आहे. त्यांच्याकरिता सुद्धा काही गोष्टी मला सांगायच्या होत्या. त्याकरिता आता आपण एक लाईव्ह येऊया. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय, आचारसंहिता संपल्यानंतर इलेक्शन आता संपलेच आहे. इलेक्शन वगैरे संपल्यानंतर एक नोटिफिकेशन महाडिस्कॉमची अनाऊन्स होईल, ज्यामध्ये ऑपरेटर, जे आणि ई या पदाकरिता ती नोटिफिकेशन असेल. सो ITI झालेले विद्यार्थी, पॉलिटेक्निक आणि बी झालेल्या विद्यार्थ्यांकरिता ही सर्वात मोठी नोटिफिकेशन असेल. परंतु ते सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या, कुठल्या एका पेपरचा अभ्यास करते वेळेस त्या पेपरकरिता टेक्निकल लागेल, ते आपण तेव्हा प्रिपेअर करू शकतो. पण नॉर्मली तुम्हाला नॉन टेक्निकलचा जो सेगमेंट आहे तो करतच राहावा लागेल. म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि GK. कारण की त्या कारणामुळे तुम्हाला रेल्वेचेही पेपर मिळतील. त्यामध्ये थोडं इंग्लिश ॲड केलं तुम्ही, तुम्हाला SSCचेही पेपर मिळतील. तर एक प्रॉपर व्हिडिओ तुमच्याकरिता मी करिअर गायडन्सबद्दल, की कोणी 10वी पास असो, 12वी पास असो किंवा कोणी फर्स्ट इयरला असो, याने नेमकं प्रिपरेशन कसं करायला हवं. बघा मित्रांनो, तुम्हाला नोकरी करायची असेल, ती गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, मग तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे हा सिलेबस पार करणं गरजेचं आहे. तुम्हाला मोठमोठ्या कंपन्यात जायचं असेल, MNC इंजिनियर झाले असेल, तरी तुम्हाला हाच सिलेबस करणे आहे. कारण की TCS पॅटर्नचा तो अभ्यासक्रम म्हणजे ॲप्टिट्यूड, रिझनिंग, GK, GS, इंग्लिश हा सेगमेंट करणं कंपल्सरी आहे. कारण की तिकडे तुम्ही जेव्हा पेपर क्लिअर कराल, बरेचसे पेपर अवेलेबल आहे. तुमच्याकडे लिटमस नावाचा पेपर अवेलेबल आहे, कोक्यूब्स नावाचा पेपर अवेलेबल आहे, ज्यामध्ये 800 MNC कंपनीज आहेत. पण त्यांचाही हा पेपर पास केल्यानंतरच तुम्ही इंटरव्ह्यू क्लिअर करून एक चांगला पॅकेज घेऊ शकता. त्यासोबतच गव्हर्नमेंट नोकरीमध्ये जायचं तरी सुद्धा तुम्हाला हेच करावं लागेल. तर याचा नेमका पॅटर्न काय असावा त्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की शेअर करा. तुम्हाला आवडला तर प्लीज कमेंट करा. म्हणजे मी यावरील पुढचा जे व्हिडिओज आहे तुम्हाला लवकरात लवकर अपलोड करून देतो आणि लवकरात लवकर आपण लाईव्ह एक लेक्चर स्टार्ट करूया इव्हनिंगला. थँक्यू सो मच.